स्वातंत्र्य मिळाल्याबद्दल आज आपण रॅली काढलेली आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय कॅबिनेट मंत्री श्री अतुलजी सावे साहेब हे या रॅलीला उपस्थित आहेत. त्याचबरोबर या मंडळाचे अध्यक्ष गजेंद्र मोरे, या रॅलीचे संयोजक सर्वच उपस्थित, त्याचप्रमाणे महामंत्री उपमलाताई सगळ्यांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, 350 वर्षांपूर्वी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं आणि आपला देश, आपलं राज्य गुलामगिरीतून मुक्त करून आपलं स्वतःचं राज्य आहे. पण मधल्या काळामध्ये इंग्रजांनी आपल्याला जातीमध्ये ठेवत ठेवून आपलं स्वातंत्र्य मिळवून ठेवलं आणि आपल्याला गुलाम केलं. पण त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र आलो, आम्हाला या गुलामीची जाणीव झाली आणि आम्हाला भारत माता स्वतंत्र केली पाहिजे हे त्यावेळेला लक्षात आलं. त्यावेळेला आमच्यातल्या असंख्य शहीदांनी मतदान केलं, त्या इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला, मोठी चळवळ उभी केली. त्यासाठी सुभाषचंद्र बोस असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, चंद्रशेखर आझाद असतील, भगतसिंग असतील, अशा असंख्य भारत मातेच्या पुत्रांनी लढा उभारून आपलं मैदान घेऊन आपल्याला हे स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. या स्वातंत्र्य आपलं मित्रांनो अमूल्य असं स्वातंत्र्य महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना करून आज जगामध्ये आपला देश एक वेगळ्या लोकशाहीचा असा देश आणि म्हणून आज आपण देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आपला देश आणि राज्य विकासाकडे घेऊन चाललेलो. अशा वेळेला आपण सगळे 18 जातीच्या लोकांनी एकत्र राहण्याची गरज आहे. आपल्यामध्ये काही राष्ट्रद्रोही आहेत, आपल्यामध्ये काही भांडणं लावणारे आहेत, आपल्यामध्ये काही फूट मांडणारे आहेत, तर या भारत मातेचा झेंडा जगामध्ये उंच करणारे आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ हे आपल्याला विकास घेऊन आपल्याकडे आलेले आहेत. आपण सगळेजण हे स्वातंत्र्य जगूया आणि आपला हा आत्मनिर्भर भारत जगामध्ये विश्वगुरु बनवूया, हा संकल्प करूया. आपण आवाज करतो आणि दाखवतो. धन्यवाद.